नमस्कार. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पेपर अनेकांना अवघड वाटतो, बरोबर? पण खरं सांगू, अजिबात नाही. चला तर मग इयत्ता 9वीच्या सत्र 2च्या प्रश्नपत्रिकेतला प्रत्येक प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने कसा सोडवायचा ते आपण बघूया. नुसते उत्तरं नाही, तर त्यामागचं लॉजिक पण समजून घेऊया. म्हणजे काय, तयारी एकदम पक्की. बरं, आपण हा पेपर 4 सोप्या भागांमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात आधी पटापट मार्क मिळवून देणारे वस्तुनिष्ठ प्रश्न, त्यानंतर तक्ते आणि जोड्या जुळवण्याची प्रॅक्टिस, मग जरा अवघड वाटणाऱ्या आकृत्यांचं विश्लेषण करू आणि शेवटी ह्या सगळ्यातून काय महत्त्वाचं शिकलो ते बघू. चला मग सुरू करूया. पहिला विभाग आहे वस्तुनिष्ठ प्रश्नांचा. इथे ना, वेग आणि अचूकता या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हे असे प्रश्न आहेत जे कमी वेळात आपल्याला भरपूर गुण मिळवून देऊ शकतात. चला बघूया हे गुण आपले कसे करायचे. ठीक आहे, तर आपण थेट प्रश्नपत्रिकेतल्या पहिल्या प्रश्नापासूनच सुरुवात करतोय. यात काही बहुपर्यायी आणि काही एका वाक्यात उत्तरं देण्याचे प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न हा आपल्या शरीरातल्या एक्स्क्रिटरी सिस्टमबद्दल आहे. यात विचारलंय की बोमेन संपुटामध्ये ज्या अगदी बारीक रक्तकेशिकांचं जाळं असतं त्याला काय म्हणतात? आणि याचं करेक्ट उत्तर आहे ग्लोमेरुलस. आता ग्लोमेरुलस म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या किडनीमधली एक सुपर फाईन गाळणी. अगदी जशी चहाची गाळणी चहापत्ती वेगळी करते ना, तशीच ही ग्लोमेरुलस रक्तातला सगळा कचरा आणि जास्तीचं पाणी बाजूला काढते. पुढचा प्रश्न आहे अनुवांशिकतेबद्दल. समजा एखादा गुणधर्म किंवा काहीतरी विकृती फक्त आणि फक्त आईकडूनच पुढच्या पिढीमध्ये जाते, तर त्यामागे काय कारण असेल बरं? ह्याचं उत्तर आहे जनुके, म्हणजेच जीन्स. जनुके म्हणजे काय, तर एक प्रकारची बायोलॉजिकल ब्लूप्रिंटच आहे. हीच ब्लूप्रिंट आई-वडिलांकडून मुलांमध्ये वेगवेगळे गुणधर्म घेऊन जात असते. ओके, आता पुढचा प्रश्न थोडा ट्रिकी आहे. रक्त म्हटलं की आपल्याला एक द्रव पदार्थ आठवतो, पण सायन्सच्या भाषेमध्ये ते कोणत्या प्रकारच्या टिश्यूमध्ये म्हणजे उतीमध्ये येतं? आणि याचं उत्तर आहे संयोजी उती, म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू. आता याला संयोजी का म्हणतात? कारण ते आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या भागांना कनेक्ट करतं. कसं? तर ऑक्सिजन, पोषक तत्व यांची वाहतूक करून फुफ्फुस, हृदय, मेंदू या सगळ्यांना एकत्र जोडून ठेवतं. आता आपण वळूया एका वाक्यात उत्तर देण्याकडे. प्रश्न आहे की आपल्या शरीरामधले स्नायू म्हणजे मसल्स आणि अस्थी म्हणजे हाडं यांना जोडणाऱ्या मजबूत उतीचं नाव काय? ज्याचं उत्तर आहे टेंडन, ज्याला स्नायुरज्जू असंही म्हणतात. टेंडन म्हणजे एका मजबूत दोरीसारखं काम करतं, जे स्नायूंची ताकद हाडांपर्यंत पोचवतं आणि त्यामुळेच आपल्याला हालचाल करता येते. चला, आता दुसऱ्या विभागाकडे जाऊया. तक्ते आणि जोड्या. इथे फक्त माहिती असून उपयोग नाही, तर दोन गोष्टींमधला करेक्ट संबंध ओळखता आला पाहिजे. चला बघूया हे कसं करायचं. इथे आपल्याला अ गटातल्या वनस्पतींच्या उती आणि ब गटातली त्यांची कार्य यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. चला, आता बरोबर जोड्या बघूया. पहिली आहे अग्रस्थ विभाजी उती. नावातच आहे अग्र म्हणजे टोक, तर ही उती वनस्पतीच्या टोकावर असते. आणि तिचं काम काय, तर मुळं आणि खोडांची लांबी वाढवणं. सिंपल. आता दुसरी जोडी, पार्श्व विभाजी उती. खरं तर हिचं मुख्य काम आहे खोडाचा घेर वाढवणं, पण दिलेल्या पर्यायांमध्ये तो ऑप्शनच नाहीये. मग काय करायचं? अशा वेळी सगळ्यात जवळचा बेस्ट ऑप्शन निवडायचा. म्हणून इथे त्याची जोडी पाने व फुले यांच्या निर्मितीशी जोडलेली आहे. परीक्षेत असं होऊ शकतं, हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न आहे एका टेबलवर आधारित. इथे आपल्याला वेगवेगळ्या सजीवांमध्ये किती क्रोमोझोम्स म्हणजे गुणसूत्र असतात हे ओळखायचं आहे. चला, हा टेबल पूर्ण करूया. आणि हा बघा पूर्ण केलेला तक्ता. आपल्या माणसामध्ये 46 गुणसूत्र असतात, हे तर आपल्याला माहीतच आहे. पण हे बघा किती इंटरेस्टिंग आहे. खेकड्यामध्ये तब्बल 200 गुणसूत्र असतात, घोड्यामध्ये 48, बेडकामध्ये 26 आणि मक्याच्या रोपात 20. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक प्रजातीसाठी ही संख्या फिक्स असते. आणि आता आपण आलोय सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे, आकृत्यांचं विश्लेषण. कारण इथे आपल्याला वैज्ञानिक प्रक्रिया चित्रांच्या माध्यमातून समजून घ्यायची असते. चला, या आकृतीचं कोडच सोप्या टप्प्यांमध्ये सोडवूया. या आकृतीमध्ये रिफ्लेक्स ॲक्शन म्हणजे प्रतिक्षुप्त क्रिया दाखवली आहे. म्हणजे काय, तर गरम भांड्याला हात लागल्यावर आपण विचार करण्याआधीच जो हात मागे घेतो ना, तीच ही क्रिया.
चला, या आकृतीतल्या नंबर 1 ते 7 भागांचं काम काय आहे ते समजून घेऊ. अच्छा, तर ही क्रिया नक्की सुरू कशी होते? प्रश्न आहे की भाग 1 आणि 2 मध्ये नेमकं काय होतंय आणि हा मेसेज पुढे नेणारी भाग 3 मधली चेतापेशी कोणती आहे? अरे, हे तर अगदी सोप्पं आहे. भाग 1 आणि 2 मध्ये काय होतं, तर गरम वस्तूला स्पर्श झाल्यावर त्वचेमध्ये एक इलेक्ट्रिक सिग्नल सारखा मेसेज तयार होतो. आणि हाच मेसेज भाग 3 म्हणजे संवेदी चेतापेशी किंवा सेन्सरी न्यूरॉनमार्फत पुढे पाठवला जातो. बरं, मेसेज तर निघाला, पण त्यावर प्रोसेसिंग कुठे होतं आणि ॲक्शन कशी होते? त्यासाठी आपल्याला बघावं लागेल की भाग 5 काय आहे आणि ऑर्डर घेऊन जाणारी भाग 6 मधली चेतापेशी कोणती आहे. आणि इथं येतो सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट. भाग 5 म्हणजे काय? तो आहे आपला मेरुरज्जू म्हणजेच स्पायनल कॉर्ड. आणि गंमत अशी आहे की ह्या क्रियेत मेसेज मेंदूपर्यंत जाईपर्यंत थांबवलं जात नाही, अजिबात नाही. मेरुरज्जू स्वतःच निर्णय घेतो, एकदम क्विक. आणि लगेच भाग 6 म्हणजे प्रेरक चेतापेशीला ऑर्डर देतो की स्नायूंना सांगा हात पटकन मागे घ्या. आणि म्हणूनच तर मग या संपूर्ण प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणातून आपण कोणत्या महत्वाच्या वैज्ञानिक संकल्पना शिकलो? चला, यावर एक शेवटची नजर टाकूया. या पेपरमधून 3 गोष्टी अगदी स्पष्ट होतात. एक म्हणजे परीक्षेसाठी ऊतींचे प्रकार आणि त्यांची कामं समजून घेणं खूप गरजेचं आहे. दुसरं, अनुवंशिकता आणि गुणसूत्रांची बेसिक माहिती पक्की पाहिजे. आणि तिसरं म्हणजे प्रतिक्षिप्त क्रियेसारख्या प्रक्रिया कशा काम करतात हे आकृतीसोबत समजून घेतलं तर खूप सोपं जातं. आणि जाता जाता एक विचार, प्रतिक्षिप्त क्रिया तर आपण रोज अनुभवतो, पण अशा आणखी कोणत्या वैज्ञानिक गोष्टी आहेत ज्या आपल्या नकळत आपल्या रोजच्या आयुष्यात घडत असतात? यावर नक्की विचार करा आणि आपल्या आजूबाजूला असलेलं विज्ञान शोधा.